ओम श्री साईराम. विद्यावाहिनी. प्रकरण 5. आध्यात्मिक शिस्त. शिक्षणाने सर्वोच्च आत्मा म्हणजेच परमात्मा या परमसत्याच्या शोधाचं स्वरूप आणि वैशिष्ट्ये निश्चित करून त्यांचा शोध घेणं आवश्यक आहे. नैतिकतेचा झरा म्हणून प्रगट होऊन सद्गुणांचे नियम मांडून शिक्षणाने आपला खरा स्वभाव सिद्ध केला पाहिजे. आध्यात्मिक शिक्षण किंवा विद्या हे स्वतःचंच दृश्यमान प्रमाण आहे. ते प्रत्येक धर्मातील श्रद्धेचं मूळ आहे. ते मनुष्याच्या मनाला त्या धर्माचं महत्त्व जाणण्यासाठी, त्याला धरून राहण्यासाठी आणि त्या मार्गाने जगण्यासाठी तयार करतं. यालाच तत्त्वज्ञान असं नाव देण्यात आलं आहे. तत्त्वज्ञान म्हणजे ज्ञानाची ओढ. ज्ञान म्हणजे अपरिमित संपत्तीचा खजिना. शिक्षण म्हणजे ज्ञानाचं अविरत अनुसरण. त्याच्या मूल्यातील प्रेमाने प्रेरित होऊन आणि अडचणींनी विचलित न होता आध्यात्मिक शिक्षण वस्तूंनी धारण केलेल्या रूपाआड दडलेल्या सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतं आणि जे त्यांच्या अस्तित्वाचं स्पष्टीकरण देऊ शकतं त्या वास्तवाची ओळख करून देतं. हे सत्य जाणून घेणं आणि त्यानुसार जगणं आवश्यक आहे. त्याचा साक्षात्कार करणं आवश्यक आहे. हेच आध्यात्मिक शिक्षणाचं कार्य आहे. आध्यात्मिक शिक्षण हे पूर्ण जीवनात व्यापणारं तेज आहे. पाश्चात्य देशात शिक्षण संकल्पना आणि अनुमानांशी अधिक निगडित असतं. पूर्वेकडे शिक्षण सत्य आणि पूर्णतेशी अधिक संबंधित असतं. आध्यात्मिक शिक्षण ज्याचा शोध करतं तो सिद्धांत इंद्रियांच्या क्षेत्राच्या पलीकडे आहे. मानवी शरीर. मनुष्य हा शरीर, मन आणि आत्मा या तिन्हीचा संयोग आहे. परिणामी मनुष्याच्या व्यक्तिमत्वात 3 प्रकारच्या प्रवृत्ती असतात. 1. नीच प्राणीमात्रांची प्रवृत्ती. 2. सांसारिक ज्ञान आणि कौशल्यानी परिपूर्ण मानवी प्रवृत्ती. आणि 3. मनुष्याची खऱ्या अर्थाने असलेली प्रवृत्ती, दिव्य आत्मिक प्रवृत्ती. या 3ऱ्या प्रवृत्तीची जाणीव होणं आणि त्यात स्वतःला स्थिर करणं हेच आध्यात्मिक शिक्षण किंवा विद्या होय. शरीर हे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पंचमहाभूतांच्या घटकांनी बनलेलं एक यंत्र आहे. परमेश्वर अदृश्य रूपाने त्याच्याशी क्रीडा करतो. शरीर हा एक वृक्ष आहे. आत्मप्रेम हे त्याचं मूळ. इच्छा या त्याच्या शाखा आहेत. गुण, स्वभावविशेष आणि मूलप्रवृत्तीवर आधारित वर्तन ही त्याची फुलं आणि सुखदुःख ही त्याची फळं आहेत. मानवी शरीर हे स्वतःच एक विश्व आहे. जसं रक्त शरीराच्या प्रत्येक भागातून वाहतं आणि शरीराच्या प्रत्येक भागाला चेतना देतं, तसंच परमेश्वर संपूर्ण विश्वातील प्रत्येक स्थानी ऊर्जा रूपाने प्रवाहित होऊन त्या स्थानाला सक्रिय करतो. शिक्षण चांगलं वाईट उघड करते. एकच नियम या जगाला मार्गदर्शन करतो आणि त्याचं संरक्षण करतो, तो म्हणजे प्रेमाचा नियम. प्रत्येक राष्ट्राचा वा समाजाचा आनंद, दुःख, चांगलं वाईट जीवन त्याच्या स्वतःच्या कृतींवरनं ठरतं आणि त्यातूनच प्राप्त होतं. वाईट हे प्रत्यक्षात चांगल्याचं विरुद्ध रूप आहे. ते काय टाळावं हे शिकवतं. ते कायमचं वाईट नसतं. ते नेहमी अल्पकाळ टिकतं. वाईट किंवा चांगलं यापैकी कोणतीही अवस्था कायमस्वरूपी आहे असं म्हणता येत नाही. आध्यात्मिक शिक्षण हे स्पष्ट करतं की चांगलं आणि वाईट या फक्त मनातील विकारांमुळे आणि भावनांमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिक्रिया आहेत. मनुष्याला एखादी चांगली गोष्ट आणि त्याहून आपल्याला उत्तम वाटणारी दुसरी गोष्ट यामधील फरक ओळखता आला पाहिजे. जर ते शक्य नसेल तर मनुष्य पहिली चांगली दिसणारी गोष्ट धरून बसेल आणि बाकी सर्व सोडून देईल. परंतु त्याला हे समजलं पाहिजे की उत्तम हे चांगल्यासाठी अपायकारक नसतं. जसं अधर्म मनुष्याला धर्म जोपासण्याला प्रवृत्त करतो, तसंच संकट, करुणा आणि दातृत्व या गुणांना प्रगट करण्यास प्रवृत्त करतात. दुःख हे करुणेचं अनिवार्य बीज आहे. जर अधर्म नसता आणि दुःखही नसतं तर मनुष्य दगडासारखा संवेदनाशून्य झाला असता, ज्याच्यामध्ये दुःख वेदनांची आर्त हाक ओळखण्याची
आणि त्याला प्रतिसाद देण्याची क्षमता नाही, त्याला अंधच म्हणायला पाहिजे. जो चांगलं आणि वाईट यातला भेद जाणू शकत नाही. विवेकशून्य लोक अशा अंध माणसासारखे वागतात. इच्छा आणि विचार जन्म मृत्यूला कारणीभूत. इच्छा नव्या आकांक्षा निर्माण करते. आकांक्षा जन्ममृत्यूला कारणीभूत ठरतात. जेव्हा मनुष्य इच्छारहित होतो तेव्हा त्याला पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून जावं लागत नाही. पुढचा जन्म हा या जन्मातील अतृप्त इच्छांचा परिणाम असतो आणि त्या इच्छाच त्याचा पुढील जन्म निश्चित करतात. ज्यांच्यात भौतिक वस्तूंबद्दल किंचितही इच्छा उरलेली नाही तेच आत्मतत्वाची जाणीव प्राप्त करू शकतात. प्रत्यक्षात देवाला जाणून घेण्याची, देवावर प्रेम करण्याची आणि देवाने आपल्यावर प्रेम करावं ही इच्छा बंधन घालत नाही. जेव्हा आपल्यामध्ये संपूर्ण तेजासह दिव्यत्वाची जाणीव जागृत होते तेव्हा सर्व भौतिक विषयासक्त इच्छा त्या जाणीवेच्या ज्वालांमध्ये भस्मसात होतात. इच्छांचा नाश होताच जीवात्मा परमात्म्याकडे वळतो आणि आत्मसुखाच्या परमशांतीत रमतो. आत्म्याने अनात्म वस्तूंशी असलेला संबंध पूर्णतः तोडला पाहिजे. त्यानंतरच अमरत्वाची प्राप्ती होते. तुम्ही म्हणजे विचारांची एक रास आहात. तुमचं जीवन घडवण्यात तुमच्या विचारांचा मोठा वाटा असतो. म्हणून तुम्हाला विचारांवर लक्ष ठेवण्याचा आणि फक्त चांगल्या विचारांचं स्वागत करण्याचा उपदेश दिला जातो. आध्यात्मिक शिक्षण मनामध्ये चांगले विचार स्थिर करतं आणि पुढे आत्मविद्या प्राप्त होते. उदाहरणार्थ, खुर्ची हा शब्द तुमच्या मनात एका विशिष्ट नामरूपाची कल्पना निर्माण करतो, पण लाकूड हा शब्द मनामध्ये त्या नामरूपाची कल्पना करत नाही. त्या नामरूपाचं मूल्य तुम्ही त्या लाकडाला दिलेल्या उपयोगितेवर अवलंबून असतं. तुमचे आणि भौतिक जगाचे संबंध असे असावेत की इच्छा तुमच्यापासून दूर पळून जाव्यात, वाढून अधिक तीव्र होऊ नयेत. खरं सांगायचं तर कोणालाही कोणती वस्तू तिच्या स्वतःच्या रूपामुळे आवडत नाही. आपल्याला नेहमी स्वतःच्या स्वार्थासाठीच ती आवडते. म्हणजेच त्यातून आपल्याला काही लाभ, उपयोग किंवा आनंद मिळतो म्हणून ती आवडते. कोणतीही कृती विशिष्ट हेतूविना घडत नाही. पण आध्यात्मिक शिक्षणाने मिळणारं ज्ञान हे दाखवतं की मनुष्याने एखादी कृती विशिष्ट हेतूने केली आहे असं जरी वाटलं तरी त्या हेतूसाठीही तो पूर्णतः जबाबदार नसतो. केलेलं कर्म पूर्णपणे त्याचं स्वतःचं नसतं, तरीही त्याच कर्मामुळे मनुष्य उन्नत होतो वा अवनत. मृत्यू म्हणजे शरीरात हळूहळू घडणाऱ्या काही नैसर्गिक प्रक्रिया ज्या जीवन धारण करण्याची शक्ती कमी करतात आणि अखेरीला जीवनक्रिया पूर्णपणे थांबतात. तो आत्म्याला स्पर्शही करू शकत नाही. आत्म्याला मृत्यू नाही, त्याचा नाशही होत नाही. म्हणून मृत्यूचं भय बाळगू नये. मृत्यू म्हणजे जीवनातील अजून एक अवस्था. कितीही दीर्घकाळ आजार असला किंवा जखम गंभीर असली तरी योग्य वेळ येईपर्यंत मृत्यू येत नाही. जगण्याची आस संपली की पुन्हा जन्म नाही. आत्मा सर्वांना प्रेरणा देतो. एकच ऊर्जा सर्वांच्या हातांना कार्यशील बनवते, सर्वांच्या डोळ्यांनी पाहते, सर्वांच्या कानांनी ऐकते. खरं तर समस्त मानवजात एकाच दिव्य तत्वापासून बनलेली आहे. अमेरिका, चीन, आफ्रिका किंवा भारत, कोणत्याही देशातील मनुष्य घ्या, सर्वांच्या शरीरात मांस, रक्त आणि हाडं हेच घटक आहेत. सर्व जीवांमध्ये सहज प्रवृत्ती आणि जाणीव समान आहे. विज्ञानाच्या सहाय्याने संशोधन केलं असता दगड, वृक्ष आणि धातूंमध्येही जीवनाची जाणीव असल्याचे संकेत आढळतात आणि हे सिद्धही करता येतं. आत्मा हे दैवी तत्वाचं स्फुल्लिंग आहे. त्याच्या सुप्त अस्तित्वाची विचारणा करून ते जाणून घेणं शक्य आहे. परमेश्वर एकच आहे. मनुष्याचे कोणतंही राष्ट्रीयत्व असो, कोणताही धर्म असो, त्याने आत्मविद्येचं विज्ञान आत्मसात केल्यास त्याला ब्रह्माची अनुभूती प्राप्त करता येते. त्या एकमेव अद्वितीय परमेश्वरावरील अढळ श्रद्धा हा केंद्रबिंदू आहे. इतर सर्व मतप्रवाह, संकल्पना आणि तर्कवितर्क हे फक्त परिघावर फिरणारे घटक आहेत. जय साईराम.